नमस्कार. दर्पण मिनी कथा यातली पात्र खरी आहे, फक्त नावं बदललेली आहेत. तुम्हाला आवडतील आणि तुम्हालाही अशीच पात्र कुठं ना कुठं भेटलेली असतील. ऐकूया. कथेचं नाव आहे पिंजरा. दोघंही रस्त्यानं मूकपणे चालली होती. तिचं एक पाऊल पुढंच होतं. घरात पाऊल ठेवताच तिनं तोंड उघडलं. आज मी गप्प बसणार नाही. दररोज तुमच्या मागं लागते का मी? महिन्यातला फक्त एक रविवार, फक्त रविवार, त्यातलाही अर्धा दिवस, फक्त संध्याकाळ. एवढं करू शकत नाही तुम्ही माझ्यासाठी? 4 वर्ष होतात उद्याच्या एप्रिलला. एक दिवस तरी स्वतःहून मला नेलात बाहेर? नुसत्या सबबी ऐकायच्या तुमच्या. ढोंग आहे नुसतं. एक दिवस तरी रात्रीच्या जेवणाला वेळेवर हजर असता? 11-12 पर्यंत उपाशी जागत असते मी. त्याची पर्वा आहे तुम्हाला? बाकीचे येतातच ना वेळेवर घरी. त्यांनाही उद्योगधंदे आहेतच ना. ते जातात दररोज त्यांच्या बायकांना घेऊन फिरायला. तुम्हालाच सवड नसते. सहन करणारी मिळाले म्हणून ठीक चाललंय, नाहीतर तो मठ्ठपणे मख्ख चेहऱ्यानं मुकाटपणे खुर्चीतून उठून आतल्या खोलीत गेला. ती आग ओकत होती. तुझ्याचसाठीच हे सगळं चाललंय. तुझ्यासाठी 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 ऐकून ऐकून कंटाळा आला मला. तुम्ही काय काय करता माझ्यासाठी हे मीच सांगते आज. तुम्ही राबवून आणून मला खायला घालता. हवं नको ते सगळं उंबरठ्याच्या आत आणून देता. कपडे लत्ते देता. बायकांसाठीचं सगळं तुम्हीच आणून देता. बाहेर जावं लागू नये इतकं सगळं आणून देता. मैत्रिणीला घेऊन सिनेमाला जा म्हणता. त्यासाठी तिकीटं आणून द्यायची तयारीही करता. बरं वाटत नसलं की डॉक्टरकडे जाऊ नये म्हणता. एवढे उपकार करता तुम्ही माझ्यावर. यात काय सुख आहे? काय सुख आहे यात सांगा. आणि मी तुमच्यासाठी काहीच करत नाही. या तुमच्या पिंजऱ्यात दिवसभर राबत असते मी. त्याचं काय? रात्री 11-12 पर्यंत काय काय चालतं हे सगळं समजलंय मला. आता सहनशक्ती संपली माझी. गप्प बसणार नाही आता मी. ती भरपूर बोलली. मनातलं सगळं बोलली. स्वतःशीच पुटपुटत खाली बसली. कधी नाही ते आज बाहेर पडलं तर मेली बस 2 तास उशिरा. संप आहे म्हणे त्यांचा कसला तरी. आजच त्यांचा संप असावा. या माणसाला तयार व्हायलाच तास लागला. माझी लायकीच घरात बसायची आहे. मला घेऊन हिंडायला लाज वाटते यांना. ऑफिसमधल्या बायकांना सहलीला घेऊन जायला लाज वाटत नाही. माहीत आहे मला यांची स्टडी टूर कसली असते ती. मी म्हणजे मोलकरीण झाले या घरची. कुत्र्यासारखं जगते मी. मेले म्हणजे समजेल. तिचं स्वगत संपलं. तिनं आत जाऊन पाहिलं. तो आतल्या खोलीत मस्तपैकी घोरत पडला होता. पिंजरा ही मिनी कथा बुकगंगा प्रकाशनानं पब्लिश केलेली. तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडलीच तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या कथेत. खूप खूप धन्यवाद.